जबरदस्त स्पेस. टीम करंबेली संघ आपला सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण कलेक्ट करायचं आहे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. त्या ठिकाणी टीम करंबेली संघ कृपया आपण या ठिकाणी यायचा आहे आपला प्रतिनिधी. आणि आपण हे चांगला स्ट्रोक आहे. जितक्या वेगानं चेंडू आला तितक्या वेगानं त्याला मैदानाच्या बाहेर धाडला. थेट षटकार. तर त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच टीम तोंडलेकर बडी. सोमेश कृपया आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी त्या ठिकाणी कलेक्ट करायची आहे. टीम तोंडलेकर बडी संघ आपला कॅप्टन्स आपला प्रतिनिधी कृपया या ठिकाणी यायचं आहे. आपलं हे सन्मान चिन्ह आपण कलेक्ट करायचं आहे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने. या ठिकाणी स्पर्धेची एक आठवण म्हणून त्या ठिकाणी एक सन्मान चिन्ह आपल्याला जो दिला जाईल तो आपण हलक्या हाताला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला शॉट थर्ड मानला. त्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं. तर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. सोमेश ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या सचिनजी आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हे पुरस्कार त्या ठिकाणी सोमेशला ही ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करायचा आहे. एक गौरवशाली अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 9 धावा आल्या धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती. साहिल खडतर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 5वा चेंडू घेऊन तोही अवतरलाय. वाह, स्लॉट मध्ये फेकला होता त्यालाही आउट ऑफ द प्लॉट पाठवलाय. अफलातून फलंदाजी टीम पनवेलकर संघाच्या माध्यमातून. षटकार आलाय डीजे मास्टर. चेंडू शेष असेल तर एवढं बाटणं पुल करायचं होतं मात्र इथं बीट करून गेलाय. अवांतर आले. वाईट प्लस या 4 धावा अशा 5 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. डब्यास्टीच्या बाहेर भरकटला जाईल गोलंदाज. तदनंतर मात्र या 5 धावा मिळतील. तब्बल 20 धावा आल्यात पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये. साहिल खडतर वरती आक्रमण केलं जातोय. 2 षटकार. तदनंतर हा नशिबाचा चौकार. येणारा चेंडू शेवटचा. हुक केलाय. अप्रतिम षटकार. इथं देखील फ्रेंड्स ग्रुप पनवेलकर संघाचे बॅटर्स चांगल्या रिदम मध्ये फटकेबाजी करतात. शेवटच्या चेंडूवरती षटकार. षटकारानं पहिल्या षटकाची समाप्ती. 26 धावा तब्बल ठोकल्यात. समोर जो गोलंदाज होता साहिल खडतर ज्याचं नाव आहे तो देखील चांगली फटकेबाजी चांगली फलंदाजी करतो. त्या अनुषंगाने या दोन्ही बॅटर्सना ठाऊक आहे आपल्याला देखील चांगला स्कोर उभा करावा लागेल. कारण सातत्यानं अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघाकरती आणि चेरवली संघाकरिता वनमॅन आर्मीची भूमिका कोण निभावत असेल ना तर तो साहिल खडतर आहे. 26 धावा पहिल्या षटकामध्ये जमा केल्यात. उभ्या केल्यात. चांगली त्या ठिकाणी फलंदाजी टीम पनवेलकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 2 फेकण्याकरता टीम चेरवली संघाच्या माध्यमातून आलाय गोलंदाज अनुज गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. हे 2रं षटक असणार आहे टीम चेरवली संघाकरिता. अनिकेत ऑन स्ट्राइक पाहतोय आपण. टीम पनवेलकर संघ आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी नाही आहे.
एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणखीन एक चांगला दर्जेदार आक्रमण अनिकेतच्या बाट मधून आलाय चौकार डीसे मास्टर. क्रमांक दुसरं हे प्रगती पथावरती पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. 30 धावा त्या ठिकाणी बनवल्यात मित्रांनो. त्या ठिकाणी अनिकेतनं जर षटकार ठोकलं ना 3 बॉलवरती 3 तर अच्युतजी तोंडलेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिला षटकार आलाय तोही लॉंगॉनच्या डोक्यावरून खूप मोठा धमाकेदार षटकार ठोकलाय. लाईनमन जर बॉल द्या ठोका डीजे. जाईल. आज तुम्ही तोंडलेकर वाडी संघाचं उदाहरण घ्या. प्रत्येक वेळी डॉमिनेट केलेला संघ आज चांगली कामगिरी करतोय आणि अगदी या चांगल्या आयोजनामध्ये त्यांनीही थेट सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे. एक ट्रॉफी आपल्या नावावरती त्यांनीही कन्फर्म केली आहे. तुम्ही देखील कन्फर्म करू शकता तुमच्या परफॉर्मन्सनं तुमच्या जिद्दीनं. पण समोर देखील एक चांगला ताकदवान संघ आहे. या असोसिएशनचा दादा संघ आहे. नाव आहे अभिनव क्रिकेट क्लब चेरवली. अनुज वा चांगला चेंडू. इथं विकेटचं पतन होईल आणि अर्थातच यावं लागेल माघारी. अनिकेत डगआउट कडे येतोय. केल्यात 3 चेंडू आतापर्यंत फेकले. चौथा चेंडू घेऊन अनुज देखील त्या ठिकाणी मार्गस्थ होईल. पण इथं नरेश शेटगे अर्थातच मागच्या मॅचचे तेही मॅन ऑफ द मॅच ठरले होते. अजून एक चांगली फलंदाजी त्या ठिकाणी आपला टीम करता करावी लागेल ती नरेश यांना. आज आपण पनलघरच्या डोंगर कपाऱ्यातून दऱ्या खोऱ्यातून कुशीतून आलोय निसर्गाच्या थेट हुडगाव नगरीत. दाखवून द्यावं लागेल कशासाठी आलोय. इथं एक आणखी नशिबाचा चौकार येतोय. चेंडू लॉंग स्टॉपला बिलॉंग करतोय. लाईनमन कृपया आपण चेंडू द्यायचे. त्या ठिकाणी लाईनमन्स आहेत का आमचे आहेत. ठिकाणी संपूर्ण भांदरे गाव आज हुडगावच्या नगरीत अवतरलाय. गावात तुम्ही गेलात तर कोणी सापडणार नाही. लाईनमनची कमी देखील आमच्याकडे कमी नाहीये. वा चांगला स्ट्रोक आहे. इथं देखील समोरच्या दिशेने फटका सजवत असताना वनमौ सीमा पार गेलाय. चौकार आलाय. आणखीन एक चौकार आलाय. चव्वेचाळीस त्या ठिकाणी बनवल्यात. अर्थातच त्या ठिकाणी इथं तिसऱ्या पंचांची कमी होती ती यांनी भरून काढली आहे. चला या लवकर या. उन्हाचा तडाखा वाढलाय. एखादा बॉल जर लागला तर पुढच्या वर्षी एक संघ कमी होणार आहे. आपण तुमची टीम घेऊ या.
44 धावा त्या ठिकाणी बनवल्यात. अर्थातच टीम फलंदाजी करत असता पनवेलकर संघाने. शेवटचा चेंडू असेल अनुजचा. फटका हवेमध्ये, यावेळेस मिड विकेटला प्रोटेक्शन आणि संजय यांच्या डोक्यावरून आणखीन एक षटका ठोकलाय नरेशनं. व्हॉट इज ए मास्टर. या ठिकाणी विलाजी दसाडे आलेत, त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. विलाजी दसाडे यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाते. सचिनजी जांभरे, या सचिन दादा जांभरे, आपण कुठे असाल ना, तुम्ही हलायचं नाही, तुम्ही तिथंच थांबायचं आहे. सचिन दादा जांभरे यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत. विलाजी दसाडे यांचं 50 धावा बनवल्या टीम पनवेलकर संघानं 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 25-25च्या सरासरीने या 50 धावा आल्यात. वाह, चांगला स्ट्रोक, चांगली पिक केलं होतं चेंडूला, अगदी उचललं पुढ्यातून आणि षटका ठोकलाय कॉर्नरच्या डोक्यावरून. आजच्या दिवसातला सगळ्यात हायएस्ट स्कोर उभा करण्याच्या दृष्टिकोनातून टीम पनवेलकर संघानं पावलं टाकली आहेत. 56 धावा उभ्या केल्यात आणि आजच्या दिवसातलं वैयक्तिक एक मोठी धावसंख्या उभी करत असताना 56 धावा उभ्या केल्यात. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. टीम अभिनव क्रिकेट क्लब यावेळेस मात्र खूपच अतिरिक्त बाउन्स उंची त्या ठिकाणी वाईड येईल. अर्थातच 1 बाउन्सची वॉर्निंग त्या ठिकाणी दिली जाईल. 57 धावा आल्या धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 57 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. संधीचं एक दार जेव्हा बंद होतं तेव्हा दुसरं दार उघडतं. ती संधी आली होती या पनवेलकर संघाच्या वाट्याला, त्यांनी ओळखली आणि इथं मात्र एज लागली आहे. अडवा बॅटनं फटका सजवत असताना अगदी हलकासा बॅटला ब्रश झाला बॉल. साहिलनं कुठली चूक केली नाही. दुसऱ्या विकेटचं पतन डीजे मास्टर्स. चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अर्थातच नवीन बॅटर्स त्या ठिकाणी टीम पनवेलकर संघाच्या माध्यमातून खेळपट्टीवरती जातोय. येस इट इज. दिली गेली होती वॉर्निंग गोलंदाजाला, पण त्या ठिकाणी पंचांनी मात्र दंडित केलंय. नो चेंडू, नो +1, 2 आल्यात. येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा असणार आहे. शॉर्ट ऑफ लेन सातत्यानं फेकली जाते. पहिल्या चेंडूवरती वॉर्निंग दिली गेली होती. अर्थातच त्या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाला 59 धावा आल्या धावफलकावरती. एक मोठा स्कोर उभा केलाय. 59 ऑन अ बोर्ड. इथं देखील फटकावेमध्ये फ्रीट स्वरूपाचा चेंडू आहे. फ्रीट असल्या कारणानं फलंदाज सेफ असणार आहे. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये त्या ठिकाणी लँड होतोय. 2 धावा तिथं देखील पूर्ण केल्यात. दुहेरी धावेनं 61 बनल्यात. 61 ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. एक सगळ्यात मोठी धावसंख्या आजच्या दिवसातली उभी केले फ्रेंड्स ग्रुप पनवेलकर संघानं. त्यांचं कौतुक करावं लागेल. अनिकेतचं कौतुक करावं लागेल. नरेशचं कौतुक करावं लागेल. फ्रेंड्स ग्रुप पनवेलकर संघाचं. जाऊया मॅचकडे. आमचे विघ्नेश या ठिकाणी स्कोरच्या भूमिकेत. हुक केलंय यावेळेस. पुन्हा नो चेंडू आहे. शॉर्ट ऑफ लेंथ इथंही फेकली आहे. तब्बल 7 धावा इथं मिळतील. अर्जित केल्यात 7 धावा. ठोकलाय षटकार. येणारा चेंडू फ्रीट.
बॅटिंग पाहून सातत्याने त्याला भेटण्याकरता क्रीजवरती जातोय. धावफलकाचा विचार केला तर 68 बनल्यात. 68 ऑन बोर्ड आपण पाहतोय. फ्रीटचा चेंडू असणार आहे. अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघ. त्या ठिकाणी साहिलनं चांगली गोलंदाजी केली होती पण त्याला देखील 26 धावा ठोकल्या. त्या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये 24 ठोकल्या आणि इथं देखील कुठलाच गोलंदाज अगदी तग धरू शकला नाही. पण त्या ठिकाणी जर विचार केला तर ऑनसाईडला फटका सजवला आहे. 2 धावा वेगानं पूर्ण करणार का आणि केल्या 2 धावा. नरेशनं चांगली फलंदाजी केली. फुलातून फलंदाजी आपल्या टीम करता. $69 ऑन अ बोर्ड पाहतोय आपण. 69 धावा धावफलकावरती येत आहेत. 70 धावा झाल्या धावफलकावरती. त्या ठिकाणी जर विचार केला ना तर टीम फ्रेंड्स ग्रुप पनलगर वा चांगलं कमबॅक आहे. 70 ऑन अ बोर्ड. आजच्या या स्पर्धेतली ही सगळ्यात मोठी धावसंख्या आहे. पनलगर संघ देखील सेमीफायनल मध्ये दाखल होणार का. पण उत्तरार्धाच्या खेळात साहिल खडतर नावाचं वादळ जर असंच उठलं ना तर या 70 धावा देखील त्याला अपुऱ्या पडतील अशी त्याची देखील ख्याती आहे. पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता आपण आमंत्रित करूया दोन्ही टीम्सला. असेल विनंती. टीम न्यू चॅम्पियन्स उणेगाव बी विपक्ष टीम ऐकनकाई क्रिकेट क्लब होडगाव कोंड या आपण दोन्ही कॅप्टन्सला विनंती करूया. आपण पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. सिंगल घेतले 71 त्या ठिकाणी आल्यात. 71 धावा बनवल्यात. टीम पनलगर संघानं बनवायच्यात 72. 18 चेंडू मध्ये अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघाला. चला टीम उणेगाव बी आणि टीम होडगाव कोंड संघ आपणास विनंती असेल आपण टॉस करण्याकरता त्वरित यायचं या ठिकाणी. 72. एक चांगली दर्जेदार मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थातच 72 धावांचं लक्ष त्या ठिकाणी चेस करायचं आहे. एक सगळ्यात मोठी ही धावसंख्या आजच्या दिवसातली आजच्या स्पर्धेतली आणि ती चेस करण्याकरता साहिल खडतर नरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पण दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना अर्थातच आणखीन एक मोठी बिग फाईट. एका बाजूला टीम ऐकनकाई क्रिकेट क्लब उडगाव कोंड तर दुसऱ्या बाजूला न्यू चॅम्पियन्स अर्थातच उणेगाव बीचा संघ आलाय. मिस्टर परफेक्ट आलेत. त्यांच्या समोर असतील मिस्टर 360 तर 2 मिस्टर एकमेकांच्या समोर. आणि नाणेफेक आपण ज्यांच्या शुभ हस्ते करत आहोत ते आहेत बैलगाडा प्रेमी. हेड इट इज कॉल टेल इट इज. नाणेफेकीचा कौल जातोय होडगाव कोंड संघाच्या बाजूनं. भावेश काय असेल निर्णय. आम्ही पहिलं फलंदाजी करू आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खरं जर पाहिलं आपण तर प्रथम फलंदाजी करत असताना इथं देखील 70+ धावा आल्यात. म्हणजे आज खेळपट्टी चांगली साथ देते बॅटर्सची. काय सांगशील ही मॅच तुझ्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाची आहे. कारण समोर आहे तर या ठिकाणी काय सांगाल ही मॅच किती महत्त्वाची आणि राहुल काय सांगाल किती महत्त्वाची मॅच आहे. प्रथम गोलंदाजी करायची आहे.
तरी त्यांनी बॅटिंगच्या हिशोबाने चॉईस केली असेल तरी आम्ही त्यांना 30पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आज खऱ्या अर्थानं उणेगाव टीमचं परफॉर्मन्स देखील चांगलं राहिलं आहे. संकेत चरफलेचं कमबॅक, पुनरागमन, ऋतिकची गोलंदाजी आणि त्याला साथ राहुलची मिळते लाभते, ही त्रिमूर्ती आहे टीम उणेगाव बी संघाची. काय सांगशील, पुढच्या मॅचमध्ये देखील तसंच परफॉर्मन्स पाहायला मिळेल? नक्कीच टीम स्पिरिट तुम्हाला पाहायला मिळेलच. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षक असेल, आपल्याला पाहायला मिळेल. राहुल, तुम्हाला या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील बिग फाईट, बिग मॅच या ठिकाणी एका बाजूला टीम होडगाव कोण संघाला विनंती असेल, आपले फलंदाज आपण इथूनच पाठवायचे आहेत. असोसिएशन कमिटीच्या वतीनं आणि आयोजन कमिटीच्या वतीनं आपणास ही सूचना असेल. साहिल खडतर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक षटकार जरूर आलाय. इथं नो चेंडू आहे, नो चेंडू आहे. लाईनच्या बाहेर हा चेंडू पडलाय, पिचच्या बाहेर. अर्थातच त्या ठिकाणी येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा पाहायला मिळेल. निश्चितच हा फ्रीट स्वरूपाचा चेंडू असेल आणि त्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल तो साहिलच्या माध्यमातून. 7 धावा त्या ठिकाणी खर्च केल्यात आतापर्यंत जर विचार केला तर अनिकेतनं. वा, चांगला चेंडू, चांगला चेंडू आहे. 72 धावांचं लक्ष, 72 धावांचं टार्गेट. दत्ताराम सत्वे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही स्वागत आपण करूया बांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं. या दत्तारामजी सत्वे साहेब, आपण कृपया या व्यासपीठाच्या समोर यायचंय. आमचे सचिनजी जांभरे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करूया. स्वागत केलंय स्वागनं षटकारानं साहिल खडतरच्या बॅटमधून. आणखीन एक नजाकत भरा स्ट्रोक केलाय डीजे मास्टर. षटकारानं 13 धावा धावफलकावरती येतील. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त वाईट परिस्थितीतून आपलं अस्तित्व निर्माण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि हे आपलं अस्तित्व निर्माण करण्याकरता साहिल खडतर उभा ठाकलाय. अडचणीतून मार्ग काढायचा आहे, अडचणीपासून दूर पळता येणार नाही तुम्हाला. आहा, ला जवाब. आणखीन एक मिड विकेटच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा इट्स अ मॅक्झिमम साहिल खडतरच्या बॅटमधून हा षटकार येतोय. ही कॅच नसून ही पूर्ण मॅच होती, कारण एकता टायगर म्हणून तो सातत्यानं आपला टीम करता येतोय. एकेरी धावेनं 20 धावा धावफलकावरती आलेत. पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या ठिकाणी 20 बनल्यात. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. मित्रांनो, कधी कोणाचा काल असतो, कधी कुणाची वेळ असते. आज उडणारा पाळा पाचोला, कधी कालची हिरवळ देखील असते. अर्थातच वेळ कधी बदलेल सांगता येत नाही. ही वेळ बदलावी लागेल, आपली वेळ आपणच बदलायची असते. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्थातच जर विचार केला ना तर 72 धावांचं हे लक्ष त्या ठिकाणी 52 बनवायचे आहेत 12 चेंडूमध्ये. आणि त्या ठिकाणी अफलातून फलंदाजी करावी लागेल ना ती साहिल खडतरला. आणि तो त्या ठिकाणी खेळण्याकरता अगदी सज्ज झालाय आणि प्रयत्न करतोय. नशिबात जरी नसले ना तरी ते मिळवायचा प्रयत्न करतोय. प्रयत्नांची गुरुकिल्ली जर आपल्या हाती असेल तर नशिबाचा दरवाजा देखील आपोआप उघडतो. खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. अफलातून चेंडू या दरम्यान अगदी जडमध्ये टाकला होता, बुंदात टाकला होता साहिल करता. एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 11 चेंडूमध्ये 52 बनवायचे आहेत आणि या 52 धावा बनवण्याकरता सातत्यानं चेंडू हा सीमा रेषा पार तुम्हाला पाठवावा लागेल. पाठवण्याकरता सज्ज झालाय. चांगला स्ट्रोक आहे इथं देखील. आणखीन एक मोठा फटका आलाय.
आणखीन एक षटका ठोकलाय साहिलनं. वा फुलातून. संघर्ष तुम्हाला करावा लागेल आणि तो जितक्या लवकर सुरू होतो ना तितक्या लवकर तुम्ही परिपक्वतेच्या दिशेने जाता. ही परिपक्वता आहे, हे परफेक्शन आहे साहिल खडतर. साहिल खडतर नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झाली आहे. तो जेल सुटलाय, त्याला ती संधी मिळाली आहे, त्याला ठाऊक आहे मिळालेली अपॉर्च्युनिटी आणि त्याचा फायदा कसा उचलायचा आहे. ठोका डीजे. वा इथं एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय जरूर, पण इथं देखील 32 धावा ठोकल्यात. टीम विचार केला ना तर चाळीस बनवायचे आहेत. बनल्या जातील जर साहिल अशी फटकेबाजी करेल आणि तो स्ट्राइक वरती राहील. आणखीन एक षटका ठोकलाय. 38 बनल्या, 34 बनवायच्या आहेत. बांदरे गाव बैलगाडा संघटनेच्या अध्यक्ष सनील कासरेकर त्या ठिकाणी लाईनमनच्या भूमिकेत आहेत. त्यांनी जर झेल टिपला तर अनिकेत शिंदे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. दरम्यान काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये तर इथं स्ट्राइक साहिलनं ठेवली आहे. स्ट्राइक साहिलनं आपल्याकडे ठेवले. एकेरी धाब्याने 39 बनल्या, 33 बनवायचे आहेत. इथं तुम्हाला आक्रमण चढवावे लागतील, इथं तुम्हाला प्रहार करावे लागतील आणि ही गाठ असेल ना ती रबाडा बरोबर. रबाडाला आणलं जाईल का या ठिकाणी हेही पाहावं लागेल. रबाडाला आणलं जाईल का, कारण समोर असेल साहिल खडतर जो आता चांगल्या रिदम मध्ये आहे, ज्यानं आतापर्यंत विचार केले ना तर 6 षटका ठोकलेत, अजूनही त्याला 5 ठोकायचे आहेत आपल्या टीम करता. 6 चेंडू मध्ये 33 बनवायचे आहेत. ही लढाई हा संघर्ष जारी आहे. अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघ त्या ठिकाणी जर विचार केला ना तर खूप धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. 71 धावा त्यांनी बनवल्या टीम पनवेलकर संघानं. ती त्यांची जमेची बाजू ठरली. जरी 50 इतपत टार्गेट असतं ना तरी देखील साहिलनं ते टार्गेट आतापर्यंत कधीच चेस केलं असतं. अजूनही हे टार्गेट तो चेस करू शकतो, त्याच्याकडे ती क्षमता आहे. त्याचं एक्झिक्युशन तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. 6-33 हे समीकरण. वाह अफलातून स्ट्रोक आहे. फाईन लेगच्या डोक्यावरून सरळ सीमा रेषा पार चेंडूला पाठवलंय. रबाडावरती आक्रमण केलंय, हल्ला बोल केलाय. चाळीस धावा धावपलकावरती. 27 ची गरज आहे. मी म्हटलं होतं वन मॅन आर्मी आणि तो वन मॅन आर्मी आपण पाहताय. नाव आहे ज्याचं साहिल खडतर. आणखीन एक नजाकत, ही नजाकत आहे साहिल खडतरची. षटकार येतोय. खडतरचं अर्धशतक पूर्ण झालंय आजच्या दिवसात. मित्र जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. 51 धावा झाल्यात. स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक साहिल खडतरनं आपल्या नावावरती केलं आजच्या दिवसातलं. 4 चेंडू आणि 21 ची गरज आहे. इथं 4 चेंडू मध्ये 21 धावा ठोकायच्या आहेत. जर्सी नंबर 3. आता मात्र ताकद लावावी लागेल टीम फ्रेंड ग्रुप पनवेलकर संघाला. रबाडाला या षटकारानं या स्ट्रोकनं त्याने सांगून दिले लावा ताकद, आता मी देखील नाही वाकत. 4 चेंडू 21 ची गरज आहे. 4 चेंडू 21 मध्ये
कोणाच्या बाजूने जाणारा सामना? त्या ठिकाणी ऑनफिल्ड पंच आहेत, त्या ठिकाणी जे निर्णय घेतील तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. पंच आहेत त्या ठिकाणी, मैदानाच्या आतमध्ये कुणीही जायचं नाहीये. असोसिएशन कमिटीचे सचिव आहेत, त्याचबरोबर ती जो निर्णय येईल तो निर्णय तुम्हालाही मान्य करावा लागेल. पंचांना आपण त्या ठिकाणी आमंत्रित करूयात आणि पंच आपल्या माध्यमातून जो निर्णय देतील तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. या ठिकाणी नो चेंडू आणि या 6 धावा म्हणजे 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे तब्बल धावा उभ्या झालेत ना त्या 57 58, म्हणजे जिंकण्याकरता 14ची गरज आहे. 4 चेंडू 14ची गरज. तर मॅच मात्र फुलातून मोडवरती आलंय. 4 चेंडू 14ची गरज आहे. साहिल खडतर ज्याचं नाव आहे, मी म्हटलं होतं ना की साहिल खडतर जो वनमान आर्मीची भूमिका बजावेल आणि साहिल खडतर नावाचं वादळ जर उठलंय ना, ती कॅच ती झेल टीम पनवेलकर संघाला किती महागात पडली आहे ना. येणारा प्रत्येक षटकार त्या झेलची आठवण करून देणार आहे. मॅच मध्ये खूप रंजकता आणली आहे आणि इथं रबाडावरती आक्रमण. 4 चेंडू 14ची गरज. साहिल खडतर सातत्याने करतोय फायर. यावेळेस बीमर नो चेंडू आहे. इथं देखील आक्रमण, इथं देखील प्रहार. यावेळेस देखील 3 धावा आल्यात. रबाडाचा किस काढलाय साहिलने. फ्रीटचा चेंडू आणि अर्थातच या 3 धावा त्या ठिकाणी ऍड होतील. 61 बनलायत. 11ची गरज आहे. 11 धावांची गरज आहे. अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघ
4 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 11. अफलातून एकट्या साहिलनं आतापर्यंत फलंदाजी केली आहे. नरेश त्याच्या साथीला थांबलाय, फक्त धावण्याचं काम करतोय. पण 4 चेंडू 11ची गरज. ऑन अ मॅच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. साहिल द रन मशीन मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली फटकेबाजी करतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना या ठिकाणी काय घडतंय, मैदानाच्या आत पुन्हा एकदा संधी आली होती. इथं जर अनिकेतनं कॅरी केलं असतं, चांगली फेकी झाली असती तर साहिल डेंजर झोन कडे होता. या 2 धावा आल्यात. दुहेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 63 या आकड्यावरती. 9ची गरज आहे. 3 चेंडू 9ची गरज आहे. 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 9 धावा. ही मॅच कुठे होती, मॅच कुठे आली आहे. 3 ला 9ची गरज आहे. चांगला स्ट्रोक, फटका हवेत. पुन्हा झेल सुटलाय साहिल खडतरचा. इथं नरेश यांची विकेट येईल. नरेशला यावं लागेल माघारी, पण साहिल असेल ऑन स्ट्राईक. एकदा वली आहे. 64 बनलाय. 2 चेंडू 8ची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. 2 चेंडू 8ची गरज आहे. 2 चेंडू 8 धावांची गरज. साहिलनं आतापर्यंत अफलातून फलंदाजी केली आहे. एक मोठा फटका किंवा 2 चौकार ठोकावे लागतील त्याला या येणाऱ्या 2 चेंडूवरती. 2 चेंडू 8ची गरज. 2 चेंडू 8ची गरज आहे. दोन चेंडू 8ची गरज आहे. या ठिकाणी सामना जिंकण्याकरता सामना कुणाच्या बाजूने जाणार आणि आता मात्र मॅच मध्ये चुरस आली आहे. एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला तर सामना पनवेलकर संघाच्या बाजून जाणार. इथं जर षटकार किंवा चौकार जरी आला किंवा 2 धावा जरी आल्या तरी साहिल त्या ठिकाणी मारणार. आता मात्र त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलंय. आतापर्यंत एकट्यानं सगळ्या धावा त्या ठिकाणी ठोकल्यात आपल्या बॅटनं, आपल्या सिंगाकरता. 2 चेंडू 8ची गरज आहे. नरेश गोलंदाजी ट्रॅकवर. अडवा बॅटनं यावेळेस पूल येईल. चौकार सक्सेसफुल. चौकाराला 1 चेंडू 4ची गरज.
73 आणि टीम अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघाला सेमीफायनल मध्ये घेऊन गेलाय.